वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. 40 वर्षांची कला आजही हातात जिवंत. 81 वर्षीय बर्गे बाबांची बाज विणण्याची अनोखी कारागिरी. आजच्या आधुनिक जमान्यात पारंपरिक कला हळूहळू लोप पावत असताना राहता तालुक्यातील शिंगवे वारी येथील 81 वर्षीय बबन रामराव बर्गे यांनी तब्बल 30 वर्षापासून बाज विणण्याची पारंपरिक कला जपली आहे. संगमनेर तालुक्यातील औरंगपूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आरगडे यांच्या घरी बाबांची भेट झाली व बाबांकडून बाज विणण्याची पारंपरिक कलाबद्दल माहिती समजून घेतली. अतिशय हळुवारपणे, कोणतीही घाई न करता बाबा एका बाजीच्या विणकामासाठी तब्बल 2 ते 3 दिवस घेतात. त्यांच्या हातून तयार झालेली बाज केवळ उपयोगाची वस्तू नसून ती एक सुंदर आणि टिकाऊ कलाकृतीच म्हणावी लागेल. विशेष म्हणजे एका बाजीसाठी ते साधारण 1500 रुपये घेतात आणि तब्बल 25 वर्षांची गॅरंटी देतात. बर्गे बाबांनी आतापर्यंत 200हून अधिक बाजी विणल्या असून राहता निफाड, राहुरी, संगमनेरसह नगर आणि नाशिक जिल्ह्यात त्यांनी आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे. आजच्या काळात अशा पद्धतीने बाज विणणारे कारागीर दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळे बर्गे बाबांनंतर ही पारंपरिक कला कोण जपणार हा प्रश्नही निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या हातून तयार झालेली बाज स्वतः बनवून घेतल्यानंतर तिच्या दर्जाची आणि कलेची खरी अनुभूती येते असे सांगणारे अनेक जण आहेत. जुनी कला, कुशल हात आणि दर्जेदार बाज. शिंगवेवारी येथील बर्गे बाबांची ही अनोखी कला निश्चितच समाजाने जपण्याची आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. सोमनाथ डोळे, वेद बातमीचा, संगमनेर. माझी ही जी कला आहे, मी पोट भरे म्हणून करीत नाही, पण माझी इच्छा आहे कला जोपासायची आपली. म्हणूनच मी हे करतो. हॅलो, हां बोला. माझे नाव बबन रामराव बर्गे, राहणार शिंगवे, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. माझा नंबर 8605 75 0243. बोला बोला. मी 30 वर्षापासून काम करतो आणि 2000च्या पुढच्या बाजा येईल, पण 2000 विकले. कुठं कुठं केलं बाजा ते सांगा. राहुरी, निफाड, नाशिक जिल्ह्यात, सोनाडी,